कोल्हापूरच्या जयंती नदीचा झाला नाला. नाल्यात 4,000 टनापेक्षा अधिक फ्लोटिंग मटेरियलचा कचरा. कचऱ्यात सर्वाधिक प्लास्टिकच्या बॉटल्स, पिशव्यांचा समावेश. कोल्हापूरच्या जयंती नदीचा अक्षरशः नाला झालेला आहे. नागरिकांनी सांडपाण्यासह मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचा कचरा टाकल्याने प्रदूषणात भर पडली आहे. 100-200 किलो नव्हे, तब्बल 4,000 टन फ्लोटिंग मटेरियलचा कचऱ्याचा थर निर्माण झाला आहे. हा थर काही ठिकाणी 3 फूट तर काही ठिकाणी 6 फुटापेक्षा अधिक आहे. यात सर्वाधिक प्लास्टिकच्या बॉटल्स, प्लास्टिकच्या पिशव्या, थर्माकॉल, उशा, गाद्या, प्लास्टिकचे कॅन यासह विविध वस्तूंचा समावेश आहे. दरम्यान महापालिकेच्या वतीनं या जयंती नाला परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्याचे नियोजन केले आहे. दरम्यान महापालिकेच्या घनकचरा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. JCB आणि पोकलँड मशीनच्याद्वारे या संपूर्ण परिसरात स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर राबवणार असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. साधारणपणे प्रत्येक वर्षी गाळ काढण्याची मोहीम ही फेब्रुवारीमध्ये चालू होते आणि फेब्रुवारी 1 फेब्रुवारीला गाळ काढायची मोहीम चालू झाल्यानंतर सर्वात पहिला टास्क महानगरपालिकेचा हाच प्राधान्यक्रमानं राहतो की हे जे फ्लोटिंग मटेरियल आहे पाण्यावरचं, म्हणजे जयंती नाला, ॲक्च्युली नाला नाही ती नदी आहे, या नाल्यामध्ये साधारण 3,000 ते 4,000 टन प्लॅस्टिक मटेरियल फ्लोटिंग मटेरियल हे काढावं लागतं. आणि दर 2024-2025ला मी स्वतःच ह्या मोहिमेत होतो. आदरणीय प्रशासक महोदया, उपायुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशानुसार ही कारवाई यावर्षीसुद्धा चालू झालेली आहे. पुढच्या 8 दिवसात साधारण 2,000 ते 3,000 टन प्लॅस्टिक फ्लोटिंग मटेरियल काढून पूर्ण केलं जाईल. त्यानंतर दरवर्षी गाळ काढायची जी मोहीम रुटीनली चालू होते ते साधारण 15 फेब्रुवारीनंतर गाळ काढायची मोहीम चालू होईल. त्यावेळीसुद्धा साधारण सुतारवाडा पास केल्यानंतर वरच्या टप्प्यातसुद्धा आणखी 1,000 टन प्लॅस्टिक मटेरियल मिळतं. आणि हा दरवर्षीचा टास्क आहे महानगरपालिकेला. जे कोल्हापूर शहरात येणारी जे फ्लोटिंग लोकसंख्या आहे, म्हणजे देवदर्शनासाठी, ऑफिस कामासाठी किंवा इतर पर्यटनसाठी जे येणारी नागरिक आहेत, इतर राज्यातून देशभरातून येणारे नागरिक आहेत, त्यांच्याकडून सर्वात जास्त प्लॅस्टिक बॉटल्सचा वापर केला जातो. आणि ते ज्या ठिकाणी थांबतात, ओढ्या नाल्याच्या ठिकाणी, मंदिराच्या ठिकाणी, तिथून हे सगळं प्रवाहित होऊन जयंती नाल्याला येतं. नागरिकांना काय आवाहन? नागरिकांना महानगरपालिकेच्या वतीनं विनंती आहे, किमान फ्लोटिंग मटेरियल ओढ्या नाल्यामध्ये न टाकता महानगरपालिकेची जी दर बुधवारी, महिन्याच्या दर दुसऱ्या बुधवारी फ्लोटिंग मटेरियल, उशा, गाद्या, इतर टाकाऊ वस्तू घेण्याची जी स्वतंत्र मोहीम राबवली जाते, त्या मोहिमेमध्ये सक्रिय सहभाग घेऊन अशा पद्धतीचं फ्लोटिंग मटेरियल किमान ओढ्या नाल्यामध्ये तरी टाकून. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.